जैसे मैंने आपको बताया था कुछ प्रॉब्लम होने वाला है आज, क्योंकि वी आर टैकलिंग थ्रू अवर एग्जाम्स ऑल्सो टीवाई के। तो लेकिन फिर भी हम कंटिन्यू करते हैं। आज के लिए आप थोड़ा बहुत एडजस्ट कर लोगे, राइट? थैंक यू फॉर दैट। लेट्स सी कि Q1 माइनस क्यू दैट इज D माइनस P दैट इज डेल्टा क्यू। अब जो फॉर्मूला है वो आपने एक्चुअली में कल देखा है, जो मैं आपको फिर से बताने वाली हूँ। दैट इज डेल्टा क्यू अपॉन डेल्टा पी मल्टीप्लाइड बाय पी अपॉन क्यू। ये आपका फॉर्मूला बन गया जो आपको इलास्टिसिटी ऑफ प्राइस देगा। ओके, वेयर डेल्टा क्यू रिप्रेजेंट्स चेंज इन क्वांटिटी डिमांडेड, ये तो हमने देखा Q1 माइनस क्यू देखा था, और डेल्टा पी मतलब P1 माइनस पी। ओके, लेट्स सी इसके बाद क्या आता है। हाँ, ये हमने देखा था कि हम जो डेल्टा क्यू है इसके लिए हमने QM, लेकिन मैंने आपको बोला था ये आप फॉर्मूला शीट मत देखो, राइट? अगर आपको याद है मैंने बोला था ये फॉर्मूला शीट आप मत देखो कि ये कंफ्यूजन क्रिएट करेगा। ओके, लेट्स गो अहेड इसीलिए। ओके, तो यहाँ पर हम क्या कर रहे हैं बेसिकली, यहाँ पर आपको एग्जाम में जब लिखना होगा, मैं आपके लिए इजी करना चाहती हूँ और इसलिए मैं आपको बता रही हूँ कि आपको सिर्फ वो वाला फॉर्मूला लिखना है। ओके, और फॉर्मूला के बाद ये सब कुछ भी नहीं लिखेंगे आप तो भी चलेगा एग्जाम के लिए। ओके, आपको क्या लिखना है कि आपका जो फॉर्मूला है उसमें सिर्फ ये लिखना होगा आपको, लोअर सेगमेंट डिवाइडेड बाय अपर सेगमेंट। ओके, तो इलास्टिसिटी मतलब आपको जब फॉर्मूला लिखना होगा तो आपको ये लिखना होगा कि इलास्टिसिटी ऑफ डिमांड EP, ओके, इज इक्वल टू लोअर सेगमेंट डिवाइडेड बाय अप्पर सेगमेंट। ओके, हे जरा लिहून घ्या बरं, मी सांगते ते पटापट तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये, कारण हे जे वरचं आहे ते तुमच्यासाठी जास्त आता कॉम्प्लिकेट होईल, थोडं पुढे गेल्यावर मी तुम्हाला ते नक्की शिकवेन। ओके, सो EP इज इक्वल टू लोअर सेगमेंट डिवाइडेड बाय अप्पर सेगमेंट। हे लोअर सेगमेंट काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, जस्ट लेट्स सी की काय आधी तुम्हाला हे लिहिता येतंय। ओके, सो लोअर सेगमेंट मी तुम्हाला ऑलरेडी हा वाला जो फॉर्म्युला आहे तो लिहायचा इथे, लोअर सेगमेंट डिवाइडेड बाय अप्पर सेगमेंट। ओके, तुमच्या लक्षात येतंय? ओके, Yes, येस, ma'am. व्हेरी गुड. सो तुमचं लिहून झालं की मला सांगा की मॅम तुम्ही आता लिहिणार आहात इलास्टिसिटी ऑफ डिमांड दॅट इज EP इज इक्वल टू लोअर सेगमेंट डिवाइडेड बाय अप्पर सेगमेंट. तुमचं लिहून झालं की मला सांगा. ओके, झालं मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, झालं मॅम. वेरी गुड. सो लेट मी जस्ट रिमूव दिस और हम आगे देखते हैं. मी तुम्हाला कॉम्प्लिकेट नको म्हणून हे वरचं सांगितलं नाहीये, मी तुम्हाला ते आरामात सांगेन जेव्हा तुम्ही इलास्टिसिटी या कन्सेप्ट बद्दल कम्फर्टेबल असाल. ओके, आता बघा, म्हणजेच तुम्हाला तुमचा हा जो पॉइंट असतो त्यात बघायचं असतं की लोअर सेगमेंट कोणता आहे, अप्पर सेगमेंट कोणता आहे. बघा बरं का, इथे तुम्ही इथे जो तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय लोअर सेगमेंट आणि अप्पर सेगमेंट वाला, त्याच्यात काय दिसतंय बघा, PS अपॉन PR इज इक्वल टू लोअर सेगमेंट डिवाइडेड बाय अप्पर सेगमेंट. ओके, सो असं करा, ही खालची डायग्राम काढून घ्या आणि मग त्याच्यानंतर लोअर सेगमेंट अप्पर सेगमेंट इज इक्वल टू PS अपॉन PR. आधी तुम्हाला ही डायग्राम काढायचे, मग ही डायग्राम काढायचे आणि हे लिहायचंय. ओके, लिहा बरं.
झाली का चित्र काढून? बहिणीज आणि भावाच झाली का चित्र काढून तुमची? का अजून काढणं चालू आहे? चालू मॅडम एकदम. व्हेरी गुड. काढा काढा. आणि काढता काढता थोडस लक्ष द्या. ओके, मी ट्राय करते तुम्हाला हे शिकवण्याचं. सो तुम्ही बघा, जर तुम्ही ही जी लेफ्ट साइडला जी वरती डायग्राम दिसते लेफ्ट टॉपला, तिथे तुम्हाला RS हा डिमांड कर्व दिसतोय. RS हा तुमचा डिमांड कर्व आहे. ओके, आणि P हा तुमचा ओरिजिनल प्राइस पॉइंट आहे, ओरिजिनल प्राइसचा असलेला पॉइंट. सो आपण ओरिजिनल प्राइसच्या पॉइंट पासून विचार करूया की लोअर सेगमेंट म्हणजे खालच्या बाजूचं सेगमेंट काय असणार आहे? PS. बघा आहे ना, लोअर सेगमेंटच्या इक्वल टूच्या इथे दिसलेला PS, बरोबर आहे. आणि तसाच तुमचा दुसरा सेगमेंट असणार आहे अप्पर सेगमेंट, जो असणार आहे PR. बघा हा अप्पर सेगमेंट आहे. तुम्ही मला प्रेमाने जर चित्रच काढायला लावणार असाल तर मी सांगू शकेन की हा लोअर सेगमेंट आहे. ओके, ह्याच्या जागी मी L लिहिलंय हा. ओके, आणि हा जो आहे हा आहे अप्पर सेगमेंट. तुमच्या लक्षात येत आहे नक्की मी काय सांगते ते? ओके, सो तुम्हाला बाकी हे वरचं काही लिहायचं नाही, कारण मला माहितीये तुमचं कन्फ्युजन होणार आहे. जेव्हा तुम्ही ह्या मेथड बद्दल लिहिणार आहात, पॉइंट मेथड बद्दल, मागच्या पेजवरची, मागच्या स्लाइडवरची जी इंट्रोडक्शन आहे ती, आणि त्याच्यानंतर ही डायग्राम काढायची लेफ्ट टॉपला असलेली. त्याच्यानंतर लिहायचं आहे की कसा फॉर्म्युला, बाय दिस फॉर्म्युला वी कॅन से इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड at point P is equal to PS upon PR, that is lower segment divided by upper segment. ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? नक्की लक्षात आलंय का? परत सांग. हा, व्हेरी गुड. मी सांगते परत एकदा. आता सगळ्यांनी लक्ष द्या, झाले असतील ना आतापर्यंत डायग्राम काढून? आहे तुमचं लक्ष इकडे? बघा बर का. येस मॅम. आता असं लक्षात घ्या की तुम्ही लास्ट स्लाइड वरती, ओके आपण जाऊया पण. सो हे चित्र सोडून द्या. लास्ट स्लाइड वरचं तुम्हाला हा जो स्क्वेअर आहे हा वगळता बाकी सगळं लिहायचंय, ही डायग्राम पण काढायचे. ओके, आणि त्याच्यानंतर आता काय करायचंय, या स्लाइड वरती आल्यावर ही डायग्राम ऑलरेडी तुम्ही काढलेली आहे. त्याच्यानंतर द फॉर्म्युला फॉर पॉइंट मेथड टू मेजर इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस, हेच बघताय तुम्ही. ओके, मी तुम्हाला बाकी काही वेगळं सांगत नाहीये स्लाइड पेक्षा, आपण हे बघतोय. द फॉर्म्युला फॉर काउंटिंग इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस ऍट पॉइंट P इज इक्वल टू, हे मधलं गाळून टाकायचंय, आपण हे लिहिणार नाही आहोत आता एक्झाम मध्ये लिहिताना. इज इक्वल टू लोअर सेगमेंट बाय अप्पर सेगमेंट किंवा लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट इज इक्वल टू PS अपॉन PR, एवढं लिहिणार आहोत. येतंय लक्षात तुमच्या? मी असं सांगितलंय. आता हे लोअर सेगमेंट म्हणजे काय, तर P या पॉइंट पासून तुमच्या डिमांड कर्ववर एक्स ऍक्सिसला जोडणारा पॉइंट म्हणजे S, आणि म्हणून PS. आणि अप्पर सेगमेंट म्हणजे P पॉइंट पासून Y ऍक्सिसला वरती जोडणारा, लोअर म्हणजे खाली, अप्पर म्हणजे वर. सो P च्या खालचा भाग आणि P च्या वरचा भाग. सो P च्या खालचा भाग लोअर सेगमेंट इज PS, आणि आणि P च्या वरचा भाग म्हणजे PR. सो आपण म्हणतो लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट इज इक्वल टू PS अपॉन PR. इथपर्यंत लक्षात आलं नक्की? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो लेट्स गो की मग या डायग्राम मध्ये काय सांगितलंय ते बघूया. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही PS अपॉन PR करणार. आपण असं इमॅजिन करू की ह्याची थोडीशी लांबी मोजूया. ओके, एक्झाम्पल मध्ये की असा विचार करा, RP आहे म्हणजे PR आहे 3 आणि PS आहे 4. ओके, लक्षात आलंय? PS ची व्हॅल्यू काय आहे? 4, म्हणजे लोअर सेगमेंटची व्हॅल्यू आहे 4 आणि अप्पर सेगमेंटची व्हॅल्यू आहे 3, राईट?
मग आता मला सांगा याचं डिव्हिजन किंवा 4/3चं उत्तर काय येईल? 1.33333 असं येणार. बरोबर बरोबर. येस मॅम. Yes, 1. ma'am. 1.333. करेक्ट. 1.333 असं पुढे येतं. मग आपण 1.33 वर थांबू शकतो आत्तासाठी. बरोबर. मग इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस जर तुम्ही असं घेतलं की टोटल RS ची लांबी 7 आहे. 3 + 4 7. बरोबर. सो तुमच्या डिमांड कर्वची जी मेजर है ती 7 है. जो आपका डिमांड कर्व है उसका मेजरमेंट है 7 सेंटीमीटर 7 यूनिट्स कुछ भी लो. ओके. और P पॉइंट ऐसे डिवाइड कर रहा है कि आपका लोअर सेगमेंट दैट इज PS हो रहा है 4 और अपर सेगमेंट हो रहा है 3. इसका मतलब है आपका जो फॉर्मूला में आएगा लोअर सेगमेंट अपॉन अपर सेगमेंट वो होगा 4/3. तो आपका जो आंसर आएगा उसका वो होगा 1.33. इसका मतलब आप ऐसे बोल रहे हो कि आपका इलास्टिसिटी ऑफ डिमांड या फिर प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड ये कितना है? 1.33. अब आप ये चार्ट देखो. यहाँ पर बोल दिया है उन्होंने क्या क्या वो देखते हैं. With the help of point method, it is easy to point out elasticity at any point along a demand curve. तो मतलब डिमांड कर्व पे जो भी कुछ पॉइंट दिख रहा है वो पॉइंट लेकर, मतलब आता आपण P बघतोय, P तर M पण बघता येईल, राईट. आणखीन इथे C पॉइंट बघता येईल, R पॉइंट बघता येईल, Q काही कोणताही पॉइंट घ्या. डिमांड कर्व वर असलेला कुठलाही पॉइंट पकडून तुम्ही ओव्हरऑल सुरू करू शकता की तुमची शुअर होऊ शकता तुम्ही की तुमची प्राइस इलास्टिसिटी काय आहे. ओके. सपोज द स्ट्रेट लाईन डिमांड कर्व DC इन द फिगर 3 इज 6 सेंटीमीटर. ओके. सो DC या फिगर मध्ये बघा. ओके. मी आता लोअर फिगर मध्ये. सो हा जो DC फिगर तुम्हाला दिसतेय हा DC हा डिमांड कर्व आहे आणि त्याचं मेजर काय त्यांनी सांगितलंय 6 सेंटीमीटर. ओके. सो तुमच्या DC चं मेजर आहे 6 सेंटीमीटर. 5 पॉइंट्स LMNPQ. ओके. LMNPQ तुमच्या ग्राफ वरती आर टेकन ऑन दिस डिमांड कर्व. द इलास्टिसिटी ऑफ डिमांड ॲट ईच पॉइंट कॅन बी नोन विथ द हेल्प ऑफ अबाव मेथड. म्हणजे आता तुमच्यासाठी हे एक्झाम्पल आहे. ओके. ते मी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगणार आहे. तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट कसे शोधून काढणार ते. तुम्हाला एक पॉइंट दिला डिमांड कर्वचा की आता तुमच्या येस मॅम. लेफ्टला जी फिगर आहे ना जिथे आपण 3 4 असं लिहिलंय तर तिथे तुम्हाला काय करायचं माहितीये का. तुम्हाला तिथे मला सांगायचंय जर समजा मगाशी आपण P पॉइंट घेतला होता, राईट. आता जर तिथे M पॉइंट असता तर तुमचा अप्पर सेगमेंट कोणता आला असता. M पॉइंट पकडून सांगा बरं का. M करेक्ट MR. ओके. म्हणजेच RM. बरोबर आहे. सो MR हा तुमचा झाला अप्पर सेगमेंट. बरोबर. आणि लोअर सेगमेंट कोणता झाला मला सांगा. MS. करेक्ट. सो MS झाला तुमचा लोअर सेगमेंट. ओके. सो ह्याचाच अर्थ काय तुम्हाला आता कळलं की कसे अप्पर आणि लोअर सेगमेंट बघायचे. एकदा तुम्हाला अप्पर आणि लोअर सेगमेंट समजले की तुमच्याकडे काय असतं फक्त डिव्हिजन करायची बस, बाकी काही नाही. सो इन द सेन्स तुम्ही काय करणार लोअर सेगमेंट डिवायडेड बाय अप्पर सेगमेंट. ओके. सो आता बघा तुम्ही विचार करा की हे तुमच्याकडे पॉइंट आहे. ओके. LMNOP. ओके. सो पूर्ण DC मिळून 6 सेंटीमीटर आहे आणि टोटल 1 2 3 4 पॉइंट आहेत. सो आपण असं म्हणूया की एक एक पॉइंट तो पूर्णपणे हे 2 सेंटीमीटर आहे LM. म्हणजे असा विचार करू. जस्ट वेट अ मिनिट. ओके. आय विल नॉट कन्फ्यूज यू मोर. तुम्हाला आता मला सांगा जर समजा M पॉइंट पकडलात तुम्ही याच्यावरचा. ओके. आता याच्यावरचा M विचारते त्याच्यावरचा नाही. ओके. सो याच्यावरच्या M साठी तुमचा लोअर सेगमेंट कोणता आहे सांगा मला. MQ. करेक्ट. MQ नाही MC. ओके. DC असे पकडायचे. सो असा विचार करा हा L पॉइंट ना, हा L पॉइंट इथे कुठेतरी आहे, हा M पॉइंट इथे कुठेतरी, N पॉइंट हा इथे, P इथे
क्यू कुठेतरी इथे, ओके, आणि सी सगळ्यात खाली आहे, तसंच डी सगळ्यात वरती आहे. प्लीज जर तुमच्याकडे इतर आवाज चालू असतील तर तुम्ही म्यूट करणं अपेक्षित आहे की नाही रे? काय होतं, खूप जास्त डिस्टर्ब होतं, बरोबर, आणि प्लस त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो की नाही. ओके, लेट्स स्टार्ट. सो आता तुमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडे आता तुमच्याकडे एम पॉइंट आहे. मला सांगा त्याचा लोअर सेगमेंट कोणता आहे? मगाशी तुम्ही सांगितलं होतात पण मला नीट ऐकायला आला नाही. एम पॉइंट वरनं लोअर सेगमेंट MC. करेक्ट, MC बरोबर. तुमच्या लक्ष, व्हेरी गुड, MC असा तुमचा लोअर सेगमेंट आहे. आणि अप्पर सेगमेंट कोणता आहे सांगा बरं? ML. MD MD. करेक्ट, डी पॉइंट आहे ना. हा, तुमचा डिमांड कर्व आहे DC. सो डी आणि सी हे तुमचे एंड पॉइंट असणार आहे, बरोबर. येते तुमच्या लक्षात Okay. आहे. आता जर समजा एन पॉइंट पकडला तर एन पॉइंट वरनं सांगा मला लोअर सेगमेंट काय? NC. करेक्ट, NC. आणि अप्पर सेगमेंट सांगा मला. ND. बरोबर, करेक्ट आहे, तुमच्या लक्षात येत आहे. म्हणजेच थोडक्यात आता ही जर माप तुम्हाला कळली. मी म्हटलं MC ची व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर आहे, राईट. सो मी म्हटलं MC ची व्हॅल्यू आहे 2 आणि सॉरी MC ची व्हॅल्यू आहे 4, ओके, आणि MD ची व्हॅल्यू आहे 2. तर तुम्हाला काढता येईल का रे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 2. करेक्ट, Yes, ma'am. 2. बरोबर, येत आहे तुमच्या लक्षात. सो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड तुमची किती आहे? 2. मग आता 2 1 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे? मोठा. करेक्ट. मग 1 पेक्षा जर मोठी असेल तर त्याला आपण कसली डिमांड म्हणतो, तुम्ही सांगू शकाल? आठवा, तुम्ही टेबल लिहिलंय. करेक्ट, इलॅस्टिक डिमांड. आणि इलॅस्टिक डिमांड, आणि ती जर इन्फिनिट नसेल आणि 1 पेक्षा मोठी असेल तर त्याला म्हणतो आपण रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड, बरोबर. जर ती इन्फिनिट झाली तर आपण त्याला म्हणतो कम्प्लीट म्हणजे परफेक्टली इलॅस्टिक डिमांड, की तसं खूपदा सापडत नाही, ओके, इन्फायनाईट असताना. पण जर ती 1 पेक्षा मोठी असेल आणि आपल्याला नंबर माहिती असेल देन इट इज रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. ओके, मी इथे लिहिते RE. आपण हा टाईप बघितलाय जर तुम्हाला आठवत असेल तर, प्राइस इलॅस्टिसिटीचा, रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. ओके, आता इथे बघा NC आणि ND बद्दल बोलूया आपण. ओके, अप्पर सेगमेंट आहे 3, लोअर सेगमेंट आहे 3. मग काय करणार सांगा मला? करेक्ट, 1 ने, म्हणजेच EP इज इक्वल टू 1. म्हणजेच ती कशी आहे? युनिटरी इलॅस्टिक डिमांड. तुमच्या लक्षात येत आहे मी काय सांगते ते? नक्की. हे पटापट तुम्ही जिथं जर लिहून घेऊ शकलात तर तुम्हाला उपयोगी होईल बरं का हे. ओके, आता आणखीन एक बघूया आपण. आता समजा आपला पॉइंट आहे P, तर P चा लोअर सेगमेंट कोणता आहे मला सांगा? PC. करेक्ट, PC. आणि अपर सेगमेंट? PD. करेक्ट, PD, राइट. तो जब आपका लोअर सेगमेंट PC है, अपर सेगमेंट PD है, तो आपको क्या करना पड़ेगा? PC डिवाइडेड बाय PD. इसका और PC का मैं आपको मेजरमेंट बता देती हूँ. उसका मेजरमेंट है 2 और PD का मेजरमेंट है 4. तो अब मुझे बता दीजिए कि क्या होगा इसका इलास्टिसिटी? क्या होगा? 0.5. करेक्ट, 0.5 होने वाला है, राइट. अब जब 0.5 है इसका मतलब इज इट लेस देन 1 और मोर देन 1? क्या है? करेक्ट, 1 से कम है. सो दैट इज लाइक दिस. ओके, तो हम बोलेंगे ये रिलेटिवली इन इलास्टिक डिमांड है. करेक्ट है, समझ में आ रहा है? ये जो हमने थियोरेटिकल देखा था वो उसका हम प्रैक्टिकल देख रहे हैं अब इस्तेमाल. ओके, तो रिलेटिवली इन इलास्टिक है अगर लेस देन 1 है, और अगर पूरा का पूरा 0 होगा तो वो होगा परफेक्टली इन इलास्टिक. समझ में आ रहा है अभी तक? जो भी Yes, इसको ma'am. बोलते हैं पॉइंट Yes, ma'am. मेथड ऑफ मेजरिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड.
ओके ये जो मैंने बहुत कुछ लिखा है प्लीज लिख लो, एक बार झट से लिख लो। ओके बहुत टाइम मत निकालना इसके ऊपर। होपफुली तुमचं हे लिहून झालं असेल असं मी समजते। ओके सो Yes, ma'am. झालं. व्हेरी गुड। Yes, ma'am. आता जर झालं नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघायचे आणि तिथे फ्रीज करून ते लिहून घ्यायचं। ओके सो लेट्स गो अहेड कि अब ने ये देखा तो इसके बारे में और एक एग्जाम्पल और या फिर मुझे एक बार और बतानी है। ओके तो आप अगर राइट साइड के ग्राफ की ओर देखें तो आप ये देख सकते हो कि आप इसके ये ग्राफ के हिसाब से जो भी आपका लोअर सेगमेंट बाय अपर सेगमेंट का आंसर आएगा उसके हिसाब से आप इलास्टिसिटी को देख सकते हो। अगर आपकी इलास्टिसिटी इन्फिनिट आ गई इसका मतलब आपको उसका कुछ नंबर नहीं मिला तो आप बोल सकते हो द डिमांड फॉर दैट पर्टिकुलर प्रोडक्ट इज परफेक्टली इलास्टिक। इनफाइनाइट है इसका मतलब क्या है, डिमांड कैसी है, परफेक्टली इलास्टिक। ओके परफेक्टली इलास्टिक। ओके फिर उसके बाद अगर आपका डिमांड ग्रेटर देन 1 आता है और इनफाइनाइट नहीं है तो हम बोल सकते हैं ये है रिलेटिवली इलास्टिक। ओके रिलेटिवली इलास्टिक। अगर आपका डिमांड एग्जैक्टली 1 आता है तो हम उसे बोलेंगे यूनिटरी इलास्टिक। ओके और अगर यूनिटरी इलास्टिक है Okay. अगर लेस देन 1 आता है तो हम उसे बोलेंगे इट इज रिलेटिवली, क्या बोलेंगे इसको, रिलेटिवली, Inelastic. वेरी गुड, रिलेटिवली इनइलास्टिक। और अगर Inelastic. 0 आ जाता है तो हम बोलेंगे परफेक्टली इनइलास्टिक। ओके समझ में आ रहा है। हमने ये देखे थे टाइप्स ऑफ या फिर डिग्री ऑफ प्राइस इलास्टिसिटी, यही हम यहाँ पर ग्राफ पर देख रहे हैं। तुमच्या लक्षात येत आहे, तुमच्या लक्षात राहील ही गोष्ट। Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. वेरी गुड। अगर चाहिए तो आप लिख सकते हो। ओके सो लेट्स गो अहेड। ओके क्योंकि मुझे पता है हमारे पास थोड़ा टाइम बचा है लेकिन फिर भी मुझे ये आपको आगे वाला पढ़ाना है। हमारे यहाँ मतलब आज बहुत ज्यादा, तो ये स्लाइड को हम छोड़ ही देते हैं अभी के लिए क्योंकि मैंने ये आपको आप सबको बताया है कैसा है। आप देख सकते हो अगर आपको वो देखना है। ओके मतलब आप ये देख सकते हो कि एट पॉइंट डी आपका एक अपर सेगमेंट का वैल्यू कुछ भी नहीं है, राइट। अपर सेगमेंट में वैल्यू ही नहीं है, मतलब आपका जो न्यूमरेटर होगा ओके तो वो न्यूमरेटर 0 ही होने वाला है। ओके तो 6 डिवाइडेड बाय 0 मतलब इन्फिनिटी होने वाला है और इन्फिनिटी मतलब परफेक्टली इलास्टिक डिमांड। ओके तो ऐसे आप ये देख सकते हो, मैंने आपको ऑलरेडी ये सब बताया है इसलिए मैं ये स्लाइड पे अपना टाइम और आपका भी टाइम खर्च नहीं कर रही हूँ। दैट इज वेरी इंपॉर्टेंट ओके टू हैव दैट टाइम। ओके ये आप देख सकोगे, अगर इसमें कुछ भी प्रॉब्लम है आप मुझे पूछने वाले हो। ओके सो लेट्स सो लेट्स टॉक अबाउट आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांड। मुझे पता है शायद ऐसे हो सकता है कि आपको कंफ्यूजन हो लेकिन लेट्स ट्राई कि हम अच्छे से इजी से ये देखें। डेफिनेशन क्या है आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांड। Arc elasticity of demand measures elasticity between 2 points on the curve using a midpoint between 2 curves। तो अगर आपके जो इलास्टिसिटी के 2 पॉइंट है, ओके 2 प्राइसिंग है 2 पॉइंट है, तो ये 2 पॉइंट के बीच में जो इलास्टिसिटी है वो मेजर करने की हम ट्राई करेंगे, 2 मिड पॉइंट मेजर करके। ओके सॉरी मैं बताने वाली हूँ कैसे। On most curves, the elasticity of curve varies depending on where you are।
तो हमने देखा था आपण बघितलं होतं लाईक लास्ट ह्याच्यावर की तुम्ही कोणत्या पॉइंटवर आहात याच्यावरनं तुमची इलॅस्टिसिटी ठरत होती. मिड पॉइंटवर असाल तर युनिटरी इलॅस्टिक, थोडं वर आहे तर रिलेटिव्हली इलॅस्टिक, मग एकदम परफेक्टली इलॅस्टिक, खाली आलात रिलेटिव्हली इन इलॅस्टिक, परफेक्टली इन इलॅस्टिक, अशी त्या लाईनवरती. सो असं ठरवू शकतं. Most curves, the elasticity of curve varies depending on which point you are. Therefore, elasticity needs to measure a certain sector of a curve. So, आपल्याला डायरेक्टली त्या पॉइंट पेक्षा तुम्ही ऍक्च्युअली कोणत्या सेक्टरवर आहात, कोणत्या पार्ट मध्ये आहेत त्या कर्वच्या, हे शोधायला लागतं. टू कॅल्क्युलेट आर्क इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, वी फर्स्ट टेक द मिड पॉइंट इन बिटवीन. सो आपल्याला मिड पॉइंट शोधायला लागतो त्या आर्क मधला, त्या सेक्टर मधला मिड पॉइंट बघायला लागतो. वन्स वी हॅव मिड पॉइंट, वी कॅल्क्युलेट PED, दॅट इज प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इन द युज्युअल वे. आपण मिड पॉइंट कसा शोधणार? Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय 2, आणि मिड पॉइंट P कसा शोधणार? P1 प्लस P2 डिवायडेड बाय 2. सो तुमच्या आर्क इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचा बेसिक फॉर्म्युला असा होतो, तुमचा क्वांटिटी मधला दोन क्वांटिटीचे पॉइंट आहेत, Q1 आणि Q2. सो Q1 आणि Q2 डिवायडेड बाय 2 केलं की तुम्हाला मिड पॉइंट Q मिळेल. आणि त्याच्या बरोबरीने जर समजा प्राइसचा मिड पॉइंट काढला, तो काढावा लागतो P1 प्लस P2 डिवायडेड बाय 2. तो तुमचा मिड पॉइंट P ठरेल. म्हणजे आता तुमच्याकडे फॉर्म्युला असा होतो, Q2 म्हणजे न्यू वाली प्राइस मायनस Q1 ओरिजिनल वाली प्राइस, बरोबर, डिवायडेड बाय, मी इथे एवढंच लिहिते, QM म्हणजे मिड पॉइंट Q. ओके. आणि या अख्ख्या एक्सप्रेशनला डिवाइड केलंय, ओके, P2 मायनस P1, ओके, डिवायडेड बाय PM. इथपर्यंत लक्षात आलं? मी फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दाखवलाय. तुमच्या हा फॉर्म्युला लक्षात आलाय? कसा लिहिलाय मी तो? Yes, ma'am. करेक्ट. मी मेथड समजावणार आहे, डोंट वरी अबाउट इट. मी फॉर्म्युला कसा लिहिलाय, हाच फॉर्म्युला आहे, हा जो तुम्हाला दाखवलाय तो. ओके. मी फक्त तो तुम्हाला सोप्या ह्याच्यात लिहून दाखवलाय की कशा प्रकारे आपण डिवाइड करणार आहोत. ओके. इथपर्यंत लक्षात ठेवा, मग आपण पुढे काय होतंय ते बघूया. ओके. आता हा ग्राफ, ओके, लेट्स डू वन थिंग. ओके. आज तुम्ही जे शिकला आहात त्याची जरा व्हिडिओ बघून उजळणी करा, या शेवटच्या पार्टची, आर्क इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडची आणि त्याच्या आधीच्या पार्टची. ओके. आणि मग मी तुम्हाला उद्या ह्याचं नीट एक्सप्लेनेशन देईन. इज इट ओके फॉर यू? कारण आता आपल्याकडे थोडा वेळ, उद्या इन द सेन्स पुढच्या लेक्चरला. डोंट वरी, मी आणखीन एक एक्स्ट्रा लेक्चर नाही घेणार आहे तुमचा. सो मग मी तुम्हाला अटेंडन्स शीट देते आणि तुम्ही त्याच्यावरती आजच्यासाठी अटेंडन्स भरा 1 दिवसाचे. विल दॅट बी ओके फॉर यू? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am.